नमस्कार मैत्रिणींनो, तुम्हाला पण असं वाटतं का की हॉटेलमध्ये जे मिळतं ते घरी बनवायला खूप अवघड असतं? चला तर मी आज तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीनं चिकन क्रिस्पी बनवायला शिकवत आहे. मी इथे 300 ग्रॅम चिकन घेतलेलं आहे आणि लंबट आकारात कापून घेतलेले आहे सगळे काप. चला तर आपण याला कोटिंग करून घेऊया. मी इथे एक अख्खा लिंबू घेतलेला आहे, त्याच्यानंतर मी अंड घेतलेलं आहे, इथं काळे मिरे घेतलेले आहे क्रश करून आणि अद्रक लसणची पेस्ट घेतलेली आहे. इथं मी ग्रीन चिली सॉस वापरला आहे. आपण ही जी लसण अद्रकची पेस्ट टाकलेली आहे, अंड टाकलेलं आहे, हे पूर्ण एकदम इक्वली लागण्यासाठी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. आणि इथे मी घेतलेला आहे कॉर्नफ्लावर 2 चम्मच, मैदा घेतलेला आहे 2 चम्मच आणि इथे पण व्यवस्थित पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून गाठी राहू नये. अंदाजानुसार 1 ते 1.5 चम्मच मीठ टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे गाठी राहू नये म्हणून. आणि इथे मी अर्धा तास बॅटर ठेवलेलं आहे. आता मी तळायला घेतलेलं आहे आणि हे हाय फ्लेमवर तळायचे आहे जेणेकरून चिकनसुद्धा व्यवस्थित आतूनसुद्धा होईल आणि बाहेरूनसुद्धा असे रेड पूर्ण प्रॉपर रेड होईपर्यंत तळून घ्यायचे आहे. 1 चम्मच कॉर्नफ्लॉवर घेतलेले आहे आणि त्याच्यात पाणी टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. चला तर मग आपण याचा सॉस बनवूया. मी 1 चम्मच तेल घेतलेलं आहे आणि तुम्ही साहित्य बघू शकता. आणि मी हाय फ्लेमवर हे करत आहे जेणेकरून स्मोकी चव त्याला खूप छान येते. मी इथे लसण टाकलेलं आहे आणि इथे मी एक मिरचीसुद्धा टाकून घेतलेली आहे आणि मिरची झाल्या लगेच नंतर मी अद्रक टाकून घेतलेली आहे. आणि मी इथे लसणाची पात पण यूज करत आहे आणि त्याने टेस्ट खूप छान येते. आणि मी इथे असा मोठ्या आकारात कापलेला कांदा टाकून घेत आहे आणि गाजर मी छोटे कट केलेले आहे. तर हे नॉर्मल शॅलो फ्राय केल्यासारखं फ्राय करायचं आहे, जास्त रेड ब्राऊन वगैरे करायचं नाही आहे. मी इथे कांद्याची पातसुद्धा टाकलेली आहे. इथं शेजवान चटणी घेतलेली आहे मी 3 चम्मच. इथं ब्लॅक सॉस घेतलेला आहे मी 1 चम्मच. इथं रेड चिली सॉस घेतलेला आहे मी 3 ते 4 चम्मच. इथं टोमॅटो केचप घेतलेला आहे मी आणि तीळसुद्धा घेतले आहे पांढरे. इथे मी कॉर्नफ्लॉवरला पाण्यात मिक्स करून घेतलेलं ते टाकून घेत आहे. सॉस लिक्विडी हवा असेल तर अजून थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे. मिक्स करून घ्या व्यवस्थित आणि नंतर 2 मिनटं लो फ्लेमवर होऊ द्या. हा सॉस इथे रेडी झालेला आहे. फ्राय केलेले चिकन क्रिस्पी त्याच्यात आता मिक्स करून घ्यायचे आहे आपल्याला व्यवस्थितपणे. त्याला कोटिंग झालं पाहिजे सॉसचं व्यवस्थित, कोणताही पार्ट तसा नको राहायला. वरतून गार्निशिंगसाठी मी इथे तीळ आणि कांद्याची पात टाकलेली आहे. चिकन क्रिस्पी रेसिपी चला झटपट आणि एकदम झणझणीत अशी ही तयार झालेली आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. तुम्ही बघू शकता किती सोपे आणि साध्या पद्धतीने मी केलेलं आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. थँक्यू.